अमेरिकन आणि भारतीय ग्रोसरी स्टोअर्समधील फरकाबद्दल मला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते की अमेरिकन स्टोअर्समध्ये नेमकं असतं तरी काय आणि हे स्टोअर्स असतात कसे. सो या ब्लॉगमध्ये आपण एका अमेरिकन स्टोअरची टूर करूयात. नमस्कार मंडळी. अमेरिकन लाईफ मराठी वायबी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. आज आपण आलेलो आहोत वेगमन्समध्ये. वेगमन्स हे एक प्रसिद्ध अमेरिकन सुपर मार्केट आहे आणि माझं पर्सनल फेवरेट देखील आहे, कारण यांचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खूप फ्रेश असतात आणि ओव्हरऑल फूड प्रोडक्ट्सची क्वालिटी पण खूप चांगली असते. तुम्ही वॉलमार्ट, स्टॉप अँड शॉप, मार्केट बास्केट आणि रॉश ब्रदर्स हे इतर अमेरिकन सुपर मार्केट्सचे नाव ऐकले असतील. यामध्ये आणि वेगमन्समध्ये फरक असा आहे की वेगमन्समध्ये ऑलमोस्ट सगळे फूड प्रोडक्ट्स मिळतात जे इतर सुपर मार्केट्समध्ये मिळत नाहीत. आणि अजून बरेच फरक आहेत जे तुम्हाला हळूहळू दिसतीलच आपल्या पुढच्या सुपर मार्केटच्या ब्लॉगमध्ये. दुपारचे 4 वाजलेत आणि आम्ही वेगमन्सला निघालोय. युजली आम्ही ग्रोसरी शॉपिंग वीकडेजला संध्याकाळीच करतो, पण विंटर चालू झाल्यामुळे अंधार लवकर पडतो आणि त्यामुळे थंडी खूप वाढते दुपारी 4 नंतर. आणि सनसेट पण अराउंड 5 PM होतोय. सो लवकर निघालोय. हे आमचं अपार्टमेंट आहे आणि समोरच एक लेक आहे. कधी कधी आम्ही इकडे वॉक करण्यासाठी पण येतो. याची सुद्धा टूर देईनच लवकर. आज आपण वेगमन्सला चाललोय. वेगमन्सबद्दल सांगायचं म्हणजे ही अमेरिकेतली एक टॉप आणि लोकांची आवडती ग्रोसरी चेन आहे. वेगमन्स ही कंपनी एकदम सिनियर सिटीजन आहे बरं का, म्हणजे 100 वर्ष जुनी. आणि त्यांचे स्टोअर्स US मधल्या फक्त 8 स्टेट्समध्ये आहेत, ज्यामध्ये पेन्सिल्व्हेनिया, डेलावेअर, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी, नॉर्थ कॅरोलायना आणि व्हर्जिनिया यांचा समावेश होतो. यांचे 100पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत, ज्यापैकी अर्धे स्टोअर्स न्यूयॉर्कमध्येच आहेत. वेगमन्समध्ये शॉपिंग म्हणजे एकदम रिच एक्सपिरियन्स असतो. इथे 70,000पेक्षा जास्त प्रोडक्ट्स असतात, जणू ग्रोसरीजचं डिझनी वर्ल्डच. आता किमती इतर ग्रोसरी स्टोअर्सपेक्षा थोड्या जास्त आहेत, पण फूड प्रोडक्ट्सची क्वालिटी एकदम बेस्ट बरं का. आता आपण वेगमन्सला पोहोचलोय. इकडे तुम्ही बघू शकता की क्रिसमस ट्रीज ठेवल्यात, कारण थोड्याच दिवसात क्रिसमसही येतोय. आपण आता आत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की किती ह्यूज स्टोअर आहे हे. सो सगळे सेक्शन्स कव्हर करणं तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, कारण की व्हिडिओ आपला 1 तासाचा होऊन जाईल आणि तुम्हालाही बोर होईल. सो मी मेन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर आता आपण भाज्यांच्या सेक्शनपासून सुरुवात करूयात. इथे सगळ्याच भाज्यांचे साईज जरा मोठेच असतात. जसं की हा रेड कॅबेज जरा जड आहे, पण स्टर फ्राईज आणि सॅलडसाठी तर एकदम बेस्ट आहे. पुढे आहे आपला हा एक वेगळ्या प्रकारचा लेट्यूस आहे, जो सॅलड्समध्येच वापरतात. यानंतर वेगवेगळ्या रंगांचे कॅप्सिकम्स म्हणजेच ढोबळी मिरची, ह्या तर आजकाल इंडियामध्ये सुद्धा मिळतात. आणि हा बेस्ट सेक्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स मिळतात. हे माझे फेवरेट बेबी कॅरेट्स. माझी आई पहिल्यांदा 2005 साली जेव्हा अमेरिकेत आलेली, तेव्हा व्हिडिओ कॉलवर हे दाखवलेले.
आता वळूयात फ्रुट्सच्या सेक्शनकडे. इकडे ॲपल्स इतके वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की आम्हाला इकडे आल्यावरच कळलं, की एवढ्या प्रकारचे ॲपल्स एक्झिस्ट करतात. जसं की गाला ॲपल्स, फुजी ॲपल्स, हनी क्रिस्प ॲपल्स. इथे सोललेलं डाळिंब मिळतं, जे ॲक्चुअल डाळिंबापेक्षा थोडंसं महाग असतं आणि ॲक्चुअल डाळिंबाच्या साईज बघा केवढं मोठं आहे ते. हे आहे $4 म्हणजेच अराउंड ₹320 हे एक डाळिंब आहे. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीजही मिळतात, जसं की ब्लूबेरी, रास्पबेरी, मलबेरी, ब्लॅकबेरी, क्रॅनबेरीज. आणि आळशी लोकांसाठी हा कट केलेल्या फ्रुट्सचा सेक्शन. हेही फ्रुट्स नॉर्मल फ्रुट्सपेक्षा थोडेसे महागच असतात. आता आपण आलेलो आहोत फ्रोझन सेक्शनमध्ये. इथे फळं, भाज्या एवढंच काय तर फ्रोझन मील्सही मिळतात. ते यासाठी कारण की इथली लाईफस्टाईल खूपच धावपळीची असते आणि हाऊस हेल्पही अफोर्डेबल नसते. यामुळे सगळी घरातली कामं स्वतःच करावी लागतात आणि म्हणून जेवण बनवायला कधी वेळ मिळत नाही. सो लोक हे फ्रोझन फूड्स प्रेफर करतात. या अमेरिकन स्टोअरमध्ये यांनी एक छोटासा इंडियन सेक्शन पण ठेवलाय, जिथे तुम्ही बघू शकता आपल्या मसूर डाळ, तूर डाळ, हळद, धणेपूड, जिरेपूड अशा बऱ्याच मसाले ठेवलेले आहेत आणि हे पिकल्स सुद्धा ठेवलेले आहेत. हा सॅलड सेक्शन आहे, जिथे चिरलेल्या भाज्या मिळतात. हे इथले लोक मील बरोबर साईडला फायबरसाठी खातात. अशाच प्रकारे इथे रेडी टू ईट सॅलड मील्स पण मिळतात, ज्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर हे सगळं असतं आणि याची ही न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा लेबलवर लिहिलेली असते. जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी हे मील्स एकदम परफेक्ट आहेत. हा मिल्कचा सेक्शन आहे. आपण भारतामध्ये जसं रोज दूध तापवतो, इकडे तसं नसतं. हे मिल्क ऑलरेडी पॅस्चराइज्डच असतं आणि एकदा हे ओपन केलं की जवळपास 1 आठवडा टिकतं. महत्त्वाचं म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क्स मिळतात. जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट आहेत, म्हणजेच ज्यांना मिल्कच्या प्रोडक्ट्सची ॲलर्जी असते, त्या लोकांसाठी इथे बऱ्याच व्हरायटीचे नॉन डेअरी मिल्क्स अवेलेबल असतात, जसं की ओट, आल्मंड, सोय मिल्क आणि कोकोनट मिल्क. याचबरोबर इथे फॅट कमी असलेलं मिल्क पण मिळतं. हा चिप्सचा सेक्शन आहे. इथल्या भाज्यांप्रमाणे इथल्या चिप्सचे पॅकेटही मोठेच असतात. आणि डेंटल हायजीन सेक्शनमधून फिरताना आम्हाला आपल्या सर्वांच्या फेवरेट कोलगेट आणि सेन्सोडाईन टूथपेस्ट दिसल्या, ज्यांची प्राईस बघून आम्हाला जरा धक्काच बसला. हा पाण्याचा सेक्शन आहे. हे इतकं मोठं पाण्याचं सेक्शन तुमच्यासाठी जरा नवीनच असेल. पण अमेरिकेमध्ये वॉटर प्युरिफायर्स हा प्रकार जरा कमी आहे आणि लोक इथे इधर नळाचं पाणी पितात और अशा प्रकारच्या वॉटर बॉटल्सच विकत घेतात. जसं आपल्या जेवणाचा शेवट आपण गोडाने म्हणजेच डेझर्ट्सने करतो, तसंच आपल्या व्हिडिओचा शेवटही आपण डेझर्ट्सने करूयात. आता तुम्हाला या व्हिडिओ थ्रू हे डेझर्ट्स टेस्ट तर नाही करता येणार, त्यासाठी सॉरी.
पण बघून जरा समाधान वाटून घ्या आणि याने कॅलरीज सुद्धा वाढणार नाही. बाप रे, दिसतोय केवढूसा, पण 620 कॅलरीज आहेत यात. हे डोनट्स इतके यमी दिसतात की त्यांना बघूनच गोंधळ उडतो की याचा आनंद घ्यायचा की वजन वाढवायचं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला अमेरिकेतला अजून काय काय बघायला आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.